ह्यो नावं गेल्यावर वरत्या महिला मंडळी म्हणणार आम्ही डोसकीवर पदर घेतल्याला तरी याला दिसालाय का नाही, ह्यो नावच गीत बसलाय असं म्हणाय नको म्हणून सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. व्यासपीठावरील आणि समोर असणारे सर्व चंदगड विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू आणि भगिनी, आज या निवडणुकीमध्ये जे शिवाजी चौकात सभा होती, मला वाटत नाही ह्याच्या आधी कवा अशी शिवाजी चौकातली सभा झाली आहे का नाही मला माहीत नाही. खुर्चीवाल्यान मी बघितलंय मगाच्या 7 वेळा घाम पुसल्यान. त्याचं कारण काय, खुर्च्या लावावं म्हटलं तर कुठं लावायच्या हेच कळना. मला ह्या सगळ्या गोष्टीचं सांगण्याचं तात्पर्यच इतकं आहे, चंदगड विधानसभा मतदारसंघात आम्ही म्हणतोय पाऊस आल्यावर लोंढा येतोय, पण इथं जर बघितला तर 4-5 दिवस उरल्यात. 5 दिवसाच्या आधी लोंढा कसा येतोय हे महागावमधल्या शिवाजी चौकातल्या सभेनं दाखवून दिलंय. आज जी गोष्ट मित्रांनो, ही निवडणूक एका वेगळ्या विशिष्ट वळणावर गेलेली आहे. ही माणसं यायला लागल्यात, ती मनाने यायला लागल्यात. त्याची कारणं 1, 2, 3 असतील. ह्या देशाची सत्ता असेल, राज्याची सत्ता असेल. आज आवर्जून बघा, एखाद्या माता भगिनीनं सांगितलेलं असेल 8 दिवस मी तुझ्या शेतात पैरा करून भांगलायला आलतो आणि 9व्या दिवशी माझ्या शेतातलं रान काढायला दोघी तिघी मिळून भांगलूया म्हटलं, पण तिनं गद्दारी केली आणि 3ऱ्याच्या शेतात भांगलाय गेली. त्यावेळी काय वाटतंय, 8 दिवस हिच्या संग भांगलो, 8 दिवसात वाटलं माझं बी शेत ही स्वच्छ करणार, पण 9व्या दिवशी रात्री ती गद्दार झाली आणि 3ऱ्याच्या शेतात भांगलाय गेली. 8 दिवसाच्या भांगलनीने एवढा त्रास होतोय, पण ह्यो महाराष्ट्र कशा त्रासात आहे. शिवसेनेचे आमदार फोडले, रात्री 40 फोडले. ज्या पवार साहेबांनी पक्षाची स्थापना केली त्या पक्षाचे 40 आमदार फोडले. एक आमदार करायला काय त्रास व्हायलाय ते आम्ही नक्की 15 दिवस बघायला लागलोय. मग पवार साहेबांनी 40 आमदार फुटलं, त्या दिवशी साहेबाला काय वाटलं असेल, पण साहेबाला माहिती होतं की हे जे निघालेत हे कुठल्या तरी स्वार्थासाठी निघालेत. आज ज्या मतदारसंघात उद्या 20 तारखेला मतदान करणार आहे, असाच 2019 साली दिवस होता आणि त्या दिवशी जे आज इथं आमच्यात आमदार म्हणून 5 वर्षे ज्यांनी काम केलं त्या आमदार साहेबांना माझं नक्की आव्हान आहे, साहेब तुमचं नाव माहीत नव्हतं, तुमचं नाव माहीत नव्हताना पवार साहेबांनी सांगितलं ह्या नरसिंग गुरुनाथ पाटलाच्या पोराला मी आमदार केला उभा करतोय, तुम्ही आमदार करायला पाहिजेत. आणि ते आमदार कशामुळं झाला, कैलासवासी नामदार बाबासाहेब कुपेकरांचं नाव घेतल्याशिवाय चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या विकासाची आणि शेवटची बी सुरुवात होणार नाही आणि एंडही होणार नाही. ज्या बाबा कुपेकरांनी काय केलं, चित्रीसारखा प्रकल्प उभा केला म्हणून ज्या महागावमध्ये आम्ही बघतोय, ह्या तलावाची परिस्थिती आणि या तलावाचं सुशोभीकरणाचा विचारात जर घेतला, ज्या बाबासाहेब कुपेकरांच्या नंतर ज्या आईसाहेब म्हणून आमदार झाल्या आणि त्यांनी ज्या या पाझर तलावाचा जो विकास झालेला आहे, पिविंग ब्लॉक पासून सगळ्या गोष्टी जर कुणी केल्या असतील तर आईसाहेबांनी केल्यात. मला मित्रांनो सांगण्याचं तात्पर्यच इतकं आहे, गडिंग्लज चंदगड आजरा 3 तालुक्याचा विकास जर कुणी केला असेल तर ते कैलासवासी नामदार बाबासाहेब कुपेकरांनी केला. 2003च्या अगोदरचा दिवस जर बघितला तर गडिंग्लज तालुक्यात 3 लाख टन ऊस होत नव्हता आणि आज जर 2024 साली बघितला तर 11 लाख टन ऊस होतोय. ह्या सगळ्याचं जर सगळं श्रेय कुणाला असेल तर ते कैलासवासी नामदार बाबासाहेब कुपेकरांना द्यावं लागेल. आज एक डोळ्यासमोर ठेवूया मित्रांनो, जे आमदार साहेब आणि जे विकासाच्या बाता मारतात त्यांना माझा सवाल आहे की साहेब तुम्ही काय केलात. साहेब कैलासवासी नामदार बाबासाहेब कुपेकरांनी एक 100 कोट सारखं मोठं हॉस्पिटल बांधलं. बाबा कुपेकरांच्या स्वप्नात काय होतं, माझ्या कवळी कटेच्या महिलेला केलीच्या दवाखान्यात डिलिव्हरला जायला लागवाय नकोत. केली सारख्या दवाखान्यात डिलिव्हरला गेली तर दुःख नव्हतं, पण ज्या दिवशी डिलिव्हरला जाणार त्या दिवशी बापाला कुठलं संकट असणार. पोर डिलिव्हरला चालली तर 50 हजार रुपये खर्च येणार आणि तो 50 हजार रुपये खर्च वाचवायचा असेल तर काय करायला लागल, तर 100 कोट सारखं हॉस्पिटल उभा केलं आणि ज्या हॉस्पिटलमध्ये
दर महिन्याला 300 महिलांच्या माझ्या माता भगिनींच्या डिलिव्हऱ्या होत्या. मला सांगण्याचं तात्पर्यच इतकं आहे, शेवटच्या माणसाचा विकास कुणी केला तर शाश्वत विकास कुणाला म्हणावं लागल तर कैलासवासी नामदार बाबासाहेब कुपेकरांना म्हणावा लागल. आज एक डोळ्यासमोर ठेवूया मित्रांनो, जी काही आजची परिस्थिती चाललेली आहे, जे काही तुम्हाला आणि मला मी नक्की म्हणेन, चंदगड मतदारसंघा लई सोपा आणि स्वस्त झालाय म्हणतात. त्याचं कारणच इतकं, प्रत्येकाच्या गावात माणसं यायला लागल्यात. एक अलाउन्सिंगची गाडी येऊन जाती न जाती तोपर्यंत बाहेर येऊन बघतोय तोपर्यंत दुसरी अलाउन्सिंगची गाडी यायला लागली. काय म्हणतात, त्यातले 4-5 जण उच्चारतात आणि बचत गटाच्या महिला कुठं आहेत म्हणून विचारतात, त्यांच्या अध्यक्ष कोण आहेत म्हणून विचारतात. मला इथं बचत गटाच्या महिलांच्या अध्यक्ष भरपूर माझ्या माता भगिनी आले असतील. 5 वर्षात तुम्ही कोण अध्यक्ष आहे म्हणून दारात बी कोण यायला नव्हतं, पण आता मात्र तुमच्या दारात यायला लागल्यात आणि विचारायला लागल्यात, वहिनी तुमच्याकडे किती जणांचा बचत गट आहे, मी तुमची काय सेवा करू शकतोय. हे मित्र तुमची सेवा कसली करणार. कोणतरी म्हणणार तुम्हाला साड्या कुठल्या पद्धतीच्या देऊ, कोणतरी म्हणणार तुम्हाला आणि काय देऊ. माझ्या माता भगिनींना कळकळीची विनंती आहे, ज्या डोसकीवर पाण्याची घागर घेत होतो, पाण्याची घागर घेतल्यावर काय होतंय ही आजी आमची मान हलवायला लागल्या. कारण का आजीला माहिती आहे, आडाचं पाणी ओढत असताना बोंबीच्या देठातनं हाताचा घाम गळत होता, पण त्या आजीच्या पाण्याच्या डोसकीवरची घागर कुणी घालवली तर कैलासवासी नामदार बाबासाहेब कुपेकरांनी घालवली. आणि त्या कुपेकरांची पोरगी आज तमाम माझ्या मतदार बंधू भगिनींना मी विनंती करतोय, त्या कुप्पेकर साहेबांची पोरगी मित्रांनो आज आमच्याकडे उमेदवार म्हणून मत मागा येणार आहे. मी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती करतोय, जे काय 4-5 17 उमेदवार आहेत, 17 बद्दल मला बोलायचं नाही, पण 4-5 उमेदवार जे आहेत ते 4-5 उमेदवार गडगंज आहेत. जरा बी वाटता चर्चा करू नका. लबाडाच्या घरात जेवायला आमंत्रण द्यायचं नसतंय. आमंत्रण नसताना सुद्धा जेवाय गेला तर कोण म्हणत नाहीत ह्याच्या घराला तू का जेवाय आलतास, कारण का तो मुळात लबाड असतोय, त्याचं खाल्लं तर त्याचं पाप लागत नाही. त्याच्यामुळं 4-5 दिवसात असे कोण जर तुमच्याकडे पैसे विषय घेऊन आले तर वाटतात नाही म्हणून नकोसा. त्याचं कारण सांगतो तुम्हाला, गरीबाच्या घरातली चोरी ती चोरी असत्या. जेनं दुसऱ्याच्या घरातली चोरी करून आणलंय त्याला चोरी म्हणायची गरज नाही. त्याच्यामुळं आदल्या दिवशी दार उघडं ठेवला असा तर बी अख्ख्या रात्रीला जरा सुद्धा आमचं वट्टात धुमत नाही आहे. येईल तेवढं घ्या, पण एक डोळ्यासमोर ठेवूया. मी मगाशी म्हटलं 8 दिवस भांगला येतो म्हणून, गद्दारी केल्यावर एवढा राग आलता. हेला तरी आम्ही आमदार केलेलं होतं. ह्या सगळ्या गद्दारांना गाडायचं असेल तर 20 तारीख माता भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे, 20 तारखेला सकाळी उठल्याबरोबर देवाच्या पाया पडा. कारण का कोणतरी पंढरपूरला गेल्यावर आम्ही नक्की त्याच्या पाया पडतोय आणि म्हणतोय राम कृष्ण हरी. त्या दिवशी आम्ही नक्की म्हणायचं, काय म्हणायचं, राम कृष्ण हरी, आणि वाजवा तुतारी. ही तुतारी वाजवून आमचा 271 मधला आमदार जे आहे विधानसभा मतदारसंघातला, हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार झालं. त्याचं कारणच इतकं की वयाच्या 85व्या वर्षी शरद पवार साहेबांनी स्वप्न बघितलंय, माझं वय झालेलं आहे पण मी एवढ्यात म्हातारा होणार नाही. त्याचं कारण काय, गद्दारांना गाडणं हेच माझ्या जीवनातलं शेवटचं वाक्य असेल. आणि ते शेवटचं वाक्य पूर्ण करण्यासाठी तुम्ही नक्की त्या अपेक्षा पूर्ण कराल. हे कुठल्या ज्योतिषाला विचारायला लागणार नाही. उन्हाचा तडाखा असताना सुद्धा एवढ्या ताटमानेनं तुम्ही उभारलात, तुमचे मनापासून मी आभार मानतो. आणि नक्की 20 तारखेला आमचा आमदार नंदाताई बाबुळकर जातील अशी अपेक्षा व्यक्त करतो माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराज.